नमस्कार मित्रांनो, आज आपल्या सिलेबसचा 7वा पॉईंट आहे आणि हा असा काळ आहे, या काळामध्ये आपल्याला आता मोठ्या प्रमाणात राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक बदल अभ्यासायचे आहे आणि आपल्याला अशा काळामध्ये जायचं आहे. आता एक टाईम मशीनच्या हिशोबानं, टाईम स्केलच्या हिशोबानं विचार केला तर 2500 वर्ष आधीचा काळ. आता एक लिंक करूया आपण पुरा पाषाण युग, ज्याला अश्मयुग वगैरे म्हटलं, त्यानंतर नवपाषाण युग बघितलं आपण, जे साधारणपणे 3500 वर्षाच्या आधीचा काळ. त्यानंतर हडप्पा संस्कृती बघितली आपण, साधारणपणे 3500 इसवी सन पूर्व 2750. त्यानंतर आपण ऋग्वेद काळ बघितला, 1500 ते इसवी सन पूर्व 600च्या दरम्यान. त्यानंतर आपण आता मौर्य काळामध्ये आलो. म्हणजे ही लिंक आपण लक्षात ठेवूया, जेणेकरून आपल्याला प्रत्येक बदल, आर्थिक, धार्मिक, सामाजिक या प्रकारचा बदल लिंक करणं सोपं जाईल, त्यावेळेसची राज्यव्यवस्था लिंक करणं सोपं जाईल. तर आज आपण मौर्य साम्राज्यामध्ये येऊ, साधारणपणे इसवी सन पूर्व 4थं शतक. तर मौर्य साम्राज्याचा पाया कोणा घातला? चंद्रगुप्ताचं स्थान, कौटिल्याचं स्थान, त्यानंतर धर्माची संकल्पना, राजाज्ञा ज्या अशोकानं शिलालेखावर लिहिल्या त्याची राज्यव्यवस्था कशी होती, त्यानंतर प्रशासन व्यवस्था कशी होती, त्यानंतर अर्थव्यवस्था, त्यानंतर कला, त्यानंतर वास्तुशास्त्र, शिल्पकला, मौर्याचे परराष्ट्र संबंध, धर्माचा प्रचार, साहित्य, साम्राज्याचं पतन आणि शुंग आणि कण्वाचा उदय, एवढ्या गोष्टीचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. याआधी आपण मगधचं साम्राज्य आणि त्या आधीच्या वेगवेगळ्या गोष्टी यावर आपण चर्चा केलेली आहे. मगधाचा उदय होण्याची वेगवेगळी जी कारणं होती, ज्यामध्ये भौगोलिक कारणापैकी जे राजगृह हे ठिकाण होतं ते त्यांच्या 5 टेकड्याच्या मध्ये असल्यामुळे त्याच्यावर आक्रमण करणं सोपं नव्हतं. त्यानंतर पाटलीपुत्र हे गंगा, गंडक, सोन या 3 नद्याच्या संगमावर होतं, त्याचं वैशिष्ट्य वेगळं होतं. त्यानंतर अतिरिक्त शेतीचं उत्पन्न झालं, कारण लोखंडाचा शोध लागला होता. मग असे वेगवेगळी कारणं आपण मगधाच्या उदयाला कारणीभूत असल्याचे बघितले. आता आपण मौर्य काळाच्याबद्दल, मौर्य त्याचा उदय कसा झाला, त्याची कला कोणती होती, शिल्पकला कोणती होती, त्याचा धर्म कसा होता, परराष्ट्र संबंध कसे होते, त्या काळातलं साहित्य कोणतं होतं, हा अभ्यासक्रम आहे. याच्यावर विचारलेला पहिलाच प्रश्न बघा आपल्याला लक्षात येते, मौर्य साम्राज्याचं स्वरूप कसं होतं, पहिला प्रश्न. दुसरा आहे धर्माचा वापर कसा केला राजकीय उन्नतीसाठी. तिसरा आहे मौर्याची जी राज्यव्यवस्था होती ती केंद्रीकृत राज्यव्यवस्था होती, या मताशी सहमत आहे का. म्हणजे साम्राज्य इथंही विचारलेलं आहे, पहिल्या ठिकाणी 2021ला साम्राज्य याही ठिकाणी विचारलेलं आहे. हे UPSCचे प्रश्न आहे, अर्थातच तुमच्या लक्षात येत असेल. त्यानंतर अशोकाचा धम्म विचारलेला आहे. आता साम्राज्याचं स्वरूप 2 ठिकाणी झालेलं आहे, धम्माचं स्वरूप 2 ठिकाणी झालेलं आहे. त्यानंतर ह्या धम्माचं संकल्पनेचं मूळ उपनिषदात कसं होतं हे विचारलेलं आहे. आणि जगाशी संपर्क विचारलेला आहे मौर्यांचा. आपल्याला सिलेबसमध्ये हा जसाच्या तसा टॉपिक होता, आत्ताच आपण बघितलेला आहे. त्यानंतर पुढचं आहे पुन्हा धम्माचं स्वरूप. त्यानंतर पुन्हा आहे मौर्य साम्राज्याचं स्वरूप. म्हणजे मौर्य साम्राज्याचं स्वरूप आणि धम्म यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारलेला आहे. अशोकाच्या शिलालेखावर विचारलेला आहे. नैतिक कल्याण याबाबत प्रश्न विचारलेला आहे. मेगास्थेनीसनं जे वर्णन केलेलं आहे त्याची सत्यता इतर स्रोतासोबत, जसं की अर्थशास्त्रासोबत किंवा मुद्रा राक्षससोबत किंवा काही पुरातत्वीय पुरावे असेल त्यांच्यासोबत. त्यानंतर मौर्याचे स्तंभ आणि अखमेनियन स्तंभ यांच्यातील फरक काय आहे, भेद काय आहे, हे आपल्याला पाहायचे. आता या अभ्यासाचे स्रोत कोणते आहे मौर्य काळातलं, तर पहिला स्रोत आहे कौटिल्याचा अर्थशास्त्र, दुसरा आहे मेगास्थेनीसचं इंडिका, तिसरा आहे, आता मेगास्थेनीसचं इंडिका फिजिकलमध्ये आपल्याकडे अवेलेबल नाही. मग मेगास्थेनीच्या इंडिकाचे अंश कुठं सापडलेले आहे, तर स्ट्राबो, एरियन आणि प्लिनी या तिघांना जे लेख लिहिलेले आहेत, जे पुस्तकं लिहिलेले आहेत, त्यामध्ये याचे संदर्भ मिळतात. अशोकाचे शिलालेख आहे आणि अशोकाच्या शिलालेखामधले उल्लेख हे अर्थशास्त्राच्या साहित्यात जुळणारे असल्याने याला प्रमाण मानता येत. त्यानंतर विशाखा दत्तानं मुद्रा राक्षस लिहिलेला आहे, त्यामध्ये मौर्याबद्दल उल्लेख आहे, पुराणामध्ये मौर्याचं नाव आहे. त्यानंतर बौद्ध धर्माचं जे साहित्य आहे त्यामध्ये दीपवंश आणि महावंश या जे शिलोन किंवा आपल्या भारताच्या दक्षिणेतलं श्रीलंकेतले जे त्या तत्कालीन वंश होते
त्या साहित्यामध्ये आहे. दिव्यावदानमध्ये आहे. जैनांचं कल्पसूत्र आणि परिशिष्ट पर्वणी यामध्ये पुरावे सापडतात. तर पुरातत्वीय पुरावे कोणकोणते आहेत, तर अशोकाचे शिलालेख, अशोकाच्या आधीचे शिलालेख आणि अशोकाच्या नंतरचे शिलालेख. आता याचं लॉजिक मी कसं लक्षात ठेवलेलं आहे, तर धम्म महामात्ता हा मोठा शब्द आहे, 5 अक्षराचा 5-6 अक्षराचा, म्हणून ते 5 नंबरच्या शिलालेखात आहे. धम्मघोष हे 4 अक्षराचा शब्द आहे आणि तो 4थ्या शिलालेखामध्ये आहे. त्यानंतर 3 प्रकारचे अधिकारी, युक्त, राजूक आणि प्रादेशिक, हे 3 प्रादेशिकाचा उल्लेख ज्या शिलालेखात आहे ते 3ऱ्या नंबरचं शिलालेख आहे. आणि या ठिकाणी धम्माच्या शिक्षणासाठी या लोकांनी दौरा करायचं असं सांगितलं होतं. आणि 1 नंबरचा पशुहत्येच्या संबंधित आहे. थोडक्यात काय, तर आपल्याला 3-4 पाठ पाहिजे, त्यामुळे 3चं लॉजिक मी सांगितलं. धम्म महामात्ताच्या 5 मध्ये 5 शब्द, धम्मघोष 4 शब्द आहे, 4था शिलालेख, आणि 3 अधिकारी, युक्त, राजूक, प्रादेशिक हे 3ऱ्यामध्ये. हे 3 म्हणजे 3 आपल्या लक्षात आलं. आता आपण प्रत्येक प्रश्नामध्ये याच्याशी संबंधित आला तर या तिघाचा उल्लेख करायचा, 2 मार्क जास्त घ्यायचे. कलिंग विजय 13मध्ये हे आपण लक्षात ठेवा किंवा नका ठेवू, 3 लक्षात राहील तरी बस झाले. आणि भारतभर लघु शिलालेख सापडलेले आहे. आता मौर्यकालीन स्थळं कोणकोणते होते महत्त्वाचे, तर महत्त्वाचे स्थळं आपण पाहूया. पहिलं ठिकाण आहे लमघान. या ठिकाणी लमघान आहे अफगाणिस्तानमध्ये, आणि अशोकाची प्रशंसा करणारा शिलालेख या ठिकाणी सापडलेला आहे. दुसरा आहे बामियान न्यूजमध्ये असणारं, ज्याला तालिबान्यांनी बॉम्बस्फोटाद्वारे उडवण्याचा प्रयत्न केला होता. या ठिकाणी बुद्धाची दगडामधली खूप मोठी मूर्त या ठिकाणी आहे. काही बामियानमधल्या मूर्त्या या दहशतवाद्यांनी उडवून दिलेल्या आहे. कुशाण काळामध्ये हा भारताचा हिस्सा होता. त्यानंतर तिसरा आहे कंधार. कंधारमध्ये सुद्धा महत्त्वाचे बुद्ध मूर्ती आणि बुद्धाचं हे महत्त्वाचं ठिकाण होतं. या ठिकाणी 2 भाषेतील म्हणजे अर्मेईक आणि खरोष्टी लिपीतील या ठिकाणी शिलालेख सापडलेला आहे. आणि व्यापारी मार्गावरील होतं, हे आपण शिकलो आहे व्यापारी मार्ग, तर कंधार हे त्या व्यापारी मार्गावरील ठिकाण होतं. त्यानंतर पुढचं आहे 4 नंबरचं शहाबाज गडी. पाकिस्तानच्या पेशावरमध्ये आहे शहाबाज गडी, आणि या ठिकाणी 14वा शिलालेख सापडलेला आहे अशोकाचा, खरोष्टी लिपीमधील आहे. आणि या ठिकाणी जे उल्लेख केलेला आहे यांचा उल्लेख ह्युएन संग यांनीसुद्धा केलेला आहे, एरियन यानेसुद्धा केलेला आहे. त्यानंतर पुढचं आहे मानसेहरा. म्हणजे शहाबाजगडी आणि मानसेहरा दोन्ही व्यापारिक ठिकाणं होते. म्हणजे हा व्यापारी मार्गच असल्यामुळे या ठिकाणावरून या व्यापारी केंद्राचं महत्त्व वाढत होतं आणि व्यापारी नगर म्हणून हे हळूहळू विकसित होत होते. त्यानंतर पुढचं आहे कालसी. आता आपण याआधीच शिकलो आहे की आर्याचं आक्रमण झालं, त्यानंतर इथल्या टोळ्या आणि त्या टोळ्यांनी मिळून संयुक्त संस्कृती विकसित झाली. त्यामुळे सप्तसिंधू आणि त्यानंतर गंगा नदी खोरे या परिसरातच सर्वच्या सर्व 16 महाजनपदे व्यापारी नगरे या ठिकाणी सापडतात. त्यानंतर म्हटलं होतं आपण कलसी 6 नंबरचं, टोन्स आणि यमुना नदीच्या काठावर हे कलसी आहे आणि या ठिकाणी अशोकाचा शिलालेख सापडलेला आहे. त्यानंतर टोपरा, मौर्य साम्राज्याचा महत्त्वाचं जे उल्लेख आहे आणि मौर्य साम्राज्याचं भारतात अस्तित्व होतं हे आपल्याला जोसेफ प्रिन्सेप नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना सांगितलं होतं. त्यानं जो शिलालेख वाचला होता तो टोपराचा शिलालेख वाचला होता. हरियाणामध्ये हा टोपरा शिलालेख आहे. आणि फिरोजशाह तुगलकानं हा स्थलांतरित केला होता, त्यानं हा नेला होता. त्यानंतर पुढचं आहे निगाली सागर. निगाली सागर, आता निगाली सागर रुम्मिनदेई हे लक्षात ठेवायचे आपण, नेपाळमधले आहे 2च्या दोन्ही. आणि या दोन्ही ठिकाणांचा उल्लेख ह्युएन संघनं केलेला आहे. बुद्धाशी संबंधित असल्यामुळे ह्युएन संघचं नाव आपोआपच जुळून जाते. निगाली सागर या ठिकाणी लुंबिनी या आणि निगाली सागर या दोन्ही ठिकाणी अशोकाच्या संबंधित काही महत्त्वाच्या वस्तू व रेकॉर्ड सापडलेले आहे. रुम्मिनदेई म्हणजेच या ठिकाणी महात्मा बुद्ध यांचा जन्म झाला असं मानलं जात होतं लुंबिनी या ठिकाणी. त्यामुळे या कर कमी केला अशोकाने, या ठिकाणच्या नागरिकांचा कर कमी केला असे उल्लेख तिथल्या शिलालेखावर सापडलेले आहेत. त्यानंतर रामपुरवा हे बिहारमध्ये आहे आणि या ठिकाणी जे बैलाची मूर्ती म्हणतो ती सापडलेली आहे चंपारण जिल्ह्यामध्ये. त्यानंतर लौरिया नंदनगड, तर लौरिया नंदनगड हे सुद्धा बिहारमधलंच आहे आणि अशोक स्तंभ या ठिकाणी सापडलेला आहे. पुढचं आहे सारनाथ. हे सगळे कन्फ्यूज करणारे आहे, याला सुद्धा ग्रीडमध्ये तुम्ही काढून घ्या. नंतर वाराणसीच्या जवळ सारनाथ आहे आणि या ठिकाणी बुद्धानं पहिला उपदेश दिला होता. बुद्धाची जी प्रसिद्ध मूर्ती फोटोच्या माध्यमातून व्हायरल झालेली आहे ती याच ठिकाणची होती, सारनाथची. त्यानंतर अहरौरा या ठिकाणी सारनाथच्या बाजूला अहरौरा लघुशिलालेख आहे आणि उत्तर प्रदेश
मध्ये सापडलेला आहे. त्यानंतर बाराबरच्या गुफा, बिहारमधल्या बाराबरच्या गुफा या ठिकाणी. कन्फ्यूज करणारे आहे मित्रांनो, पण आपल्याला पाठ करावं लागेल, त्याला पर्याय नाही, कारण 50 मार्काचा आहे. या आजीविकांसाठी अशोकानं गुफा तयार केल्या होत्या, ते बराबरमध्ये या ठिकाणी आहे. त्यानंतर सहगौरा, सहगौरा उत्तर प्रदेशामधलं ठिकाण आहे. आणि मौर्यकालीन जो ताम्र अभिलेख आहे, जास्तीत जास्त शिलालेख सापडले आहे, पण सहगौरा इथं ताम्र अभिलेखसुद्धा सापडलेला आहे. तर हे लक्षात ठेवू शकतो आपण उत्तर प्रदेशमधलं. त्यानंतर चंद्रकेतुगड, चंद्रकेतुगड पश्चिम बंगालमधला आहे. आणि या ठिकाणी मौर्य काळ, शुंग काळ, कुशाण काळ, गुप्त काळ या सर्व काळातल्या मृदा भांडी काही वस्तू सापडलेल्या आहेत चंद्रकेतुगडमध्ये. त्यानंतर ताम्रलिप्ती, ताम्रलिप्ती म्हणजे एक प्रकारचं हे बंदर. या ठिकाणी ताम्रलिप्तीला अशोक आल्याचा उल्लेख आहे. या ठिकाणी व्यापार होत होता, जवळजवळ वाणिज्य केंद्र असल्यामुळे बेरीगाच्या, भरूच या सर्व केंद्रासोबत हे जुळलेलं ठिकाण होतं. त्यानंतर पुढचं आहे महास्थानगड, बांगलादेशमध्ये आहे हे महास्थानगड. आणि शुंग काळातील या ठिकाणी वस्तू सापडलेल्या आहेत. तर आता आज आपण शॉर्टमध्ये साईट्स घेण्याचा प्रयत्न केला. या पुढचं आपण आपल्या महत्त्वाच्या कंटेंटकडे वळू. आणि तो पहिला कंटेंट आहे साम्राज्याची निर्मिती किंवा या साम्राज्याचं वर्णन कुठे कुठे सापडते. तर साम्राज्याच्या वर्णनाबाबत 2 महत्त्वाचे पुरावे म्हणजे एक अर्थशास्त्र आणि दुसरं इंडिका. तर वर्णन कोणकोणते केलेलं आहे, तर अर्थशास्त्रानुसार पुरुषार्थापैकी धर्म, अर्थ, काम, मोक्ष या 4 पुरुषार्थापैकी अर्थ महत्त्वाचा आहे. पण जी भारताची परंपरा आहे त्यामध्ये हा सिक्वेन्स आहे, धर्माला महत्त्व द्यायचं, त्यानंतर तरुणपणामध्ये अर्थ अर्थ किंवा पैसा कमाई करायचा, त्यानंतर योग्य वयामध्ये लग्न करायचं, त्यानंतर पुढची पिढी जन्माला आली, आपलं वय झालं की वर्णाश्रम जे 4 आश्रम आहे त्यानुसार आपण मोक्षप्राप्तीसाठी संन्यास घ्यायचा. अशा प्रकारे हा सिक्वेन्स आहे. पण अर्थशास्त्रानुसार धर्म, अर्थ, काम, मोक्ष या 4 संकल्पनेपैकी अर्थाला जास्त महत्त्व दिलेलं आहे. कारण अर्थ हे सर्व बाबीचं मूळ आहे असं चाणक्यांचं म्हणणं होतं. पैसा असला म्हणजे सर्वच्या सर्व बाबी किंवा समस्यांचं आपण निराकरण करू शकतो, आपल्या राज्याचा विस्तार होऊ शकते. त्यामुळे अर्थाला अर्थशास्त्रात महत्त्व दिलेलं आहे. तर अर्थ म्हणजे या ठिकाणी पैशाचा संबंध नसून राज्यव्यवस्थेशी संबंधित आहे. तर या अर्थशास्त्रात 15 अधिकरणं आहे, त्याच्यापैकी 5 हे प्रशासनाशी संबंधित आहे, 8 हे विदेश संबंधाशी संबंधित आहे आणि 2 हे संमिश्र आहे, ज्यामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय वर्णनं केलेली आहे. तर या अर्थशास्त्रानुसार 18 तीर्थ म्हणजे जे आपण ज्याला महत्त्वाचे पद म्हणू, जसं की मंत्री आहे, युवराज आहे, राजा नाही, राजा तर सर्वोच्च, मंत्री आहे, युवराज आहे, पुरोहित आहे, असे 18 प्रकारचे महत्त्वाच्या व्यक्ती म्हणजेच 18 तीर्थ आहे. त्यानंतर 27 अध्यक्षाचं वर्णन केलेलं आहे. मग ते कोणकोणते अध्यक्ष होते? 27 शीत अध्यक्ष आहे, कृषीशी संबंधित, शेतीचा प्रमुख, केंद्रीय स्तरावरचे सर्वच्या सर्व. पौतवाध्यक्ष आहे, वजन माप, हे पूर्ण साम्राज्याच्या वजन मापाचा जो अध्यक्ष होता तो पौतवाध्यक्ष, शीताध्यक्ष. त्यानंतर अशा प्रकारचे 27 अध्यक्ष होते. या 2वरही प्रश्न येऊन गेलेला आहे, त्यामुळे अर्थशास्त्रावर सुद्धा येऊ शकतो. त्यानंतर गुप्तचर, सैन्य, नगरव्यवस्था, स्थानिक प्रशासन, प्रांत प्रशासन या सगळ्या गोष्टी अर्थशास्त्रात होत्या, मौर्य साम्राज्यात अस्तित्वात होत्या असं अर्थशास्त्राचं म्हणणं आहे. पण आता पुढचा प्रश्न असा आहे, जर टीकात्मक परीक्षण करा यावर आलं तर अर्थशास्त्रावर काही मर्यादा पडते का, हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तर निश्चितच अर्थशास्त्रावर मर्यादा पडणार, कारण साहित्य आहे ते, आणि साहित्यामध्ये काही ना काही सब्जेक्टिव्हिटी, काही ना काही ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे वैयक्तिकता येऊ शकते याच्यामध्ये. तर तोच म्हणजे प्रामाणिकतेचा अभाव राहू शकते. वर्णन केलेले जे राज्य आहे ते पाटलीपुत्र किंवा गंगा खोऱ्यापुरतेच मर्यादित असावे, कारण यामध्ये मोठ्या प्रमाणात केंद्रीकृत वर्णन केलेलं आहे. आणि अफगाणिस्तानपासून नेपाळ, बांगलादेश, दक्षिण भारतापर्यंत, ब्रह्मगिरीपर्यंत एवढ्या मोठ्या प्रदेशाचं एकीकृत प्रशासन करणं हे त्या काळात सोपं असेल का, असा सुद्धा एक दृष्टिकोन मांडला गेलेला आहे. वास्तविक केंद्रीकृतच प्रशासन असावं हे अर्थशास्त्रात सांगितलं आहे. तीच गोष्ट रोमिला थापर यांनी सुद्धा मांडलेली आहे, जी त्यांनी 1959ला पुस्तक लिहिलं होतं त्यामध्ये. पण त्यानंतर काही ब्रिटिश आणि काही अमेरिकन इतिहासकार त्यांचं असं म्हणणं होतं की त्या काळात तर दळणवळणाच्या, संचाराच्या एवढ्या सुविधा नव्हत्या, मग केंद्रीकृत प्रशासन शक्य झालं असेल काय. तर त्यामुळे
जे वर्णन केलेलं आहे अर्थशास्त्रात ते गंगा खोऱ्यापुरतं मर्यादित असावं आणि जो बाकीचा साम्राज्याचा भाग आहे या ठिकाणी काही ना काही विकेंद्रितपणा असावा. तर अशा प्रकारचं वर्णन ते केलेलं असावं. त्यामुळे यात प्रामाणिकतेचा अभाव दिसतो असं लक्षात येते. त्यानंतर पुढचं इंडिकामध्ये काय वर्णन केलेलं आहे तर चंद्रगुप्ताकडे सिरियाचा जो सेल्युकस निकेटर राजा होता त्याचा दूत हा चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारामध्ये होता. त्याचं नाव आपल्याला माहीत आहे मेगास्थेनिस, ज्याने इंडिका लिहिलेलं आहे. आणि या इंडिकामध्ये मेगास्थेनिसनं भूगोल, भौगोलिक वातावरण, ऋतू, पिकाचे प्रकार, पशु पक्षी, लोक या सर्व गोष्टीचं वर्णन करून ठेवलेलं आहे. इंडिकामध्ये मेगास्थेनिसनं सांगितलं की प्रशासनामध्ये 6 समित्या सैन्यात होत्या आणि 6 समित्या नगरात होत्या आणि या 6 समित्या नगरात होत्या त्याच्यामध्ये 30 सदस्य होते आणि ते त्या नगराची पूर्ण व्यवस्था पाहत होती. मग मेगास्थेनिसनं वेगवेगळे अधिकारी सांगितलेले आहे. एस्ट्रोनोमही सांगितलेला आहे, जसं नगर परिषदचा जो सीओ असतो त्या प्रकारचा. ॲग्रोनोमही सांगितला आहे, आजचा जो जिल्ह्याचा जिल्हाधिकारी आहे त्याप्रमाणचा अधिकारी. आणि समाजामध्ये 7 जाती होत्या असा मेगास्थेनिसनं वर्णन केलेलं आहे. आता याच्यावर सुद्धा मर्यादा येतात. मर्यादा कोणती येतात की आज इंडिकाची मूळ प्रत उपलब्ध नाही आहे. मग यांचं वर्णन कुठून आपल्याला मिळालेलं आहे तर स्ट्राबो, प्लिनी आणि एरियन यांनी इंडिकामधून काही वर्णनं वाचले आणि ते त्यांच्या पुस्तकामध्ये नोंदी घेऊन ठेवल्या. त्यामुळे इंडिकाची आज काही महत्त्वाची वर्णनं मिळतात आपल्याला. त्यानंतर मेगास्थेनिसनं सांगितलं होतं की सर्व भूमीचा मालक हा राजा होता, चंद्रगुप्त होता. वास्तविक अशा प्रकारची व्यवस्था भारतात याआधी नव्हती. त्यामुळे ही सुद्धा मर्यादा पडते. त्यांना दिलेली माहिती ही सुद्धा चुकीची ठरू शकते. भारतामध्ये दुष्काळ पडत नव्हता असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. वास्तविक चंद्रगुप्त मौर्याने ज्यावेळी राजपदाचा त्याग केला आणि तो दक्षिण भारतात निघून गेला त्यावेळी दुष्काळच पडला होता. त्यानंतर पुढचं सांगितलेलं आहे भारतात चोरी होत नव्हती असं म्हणता येत नाही. भारतात चोरी होत नव्हती. त्यानंतर दासप्रथा भारतात नव्हती. तर अर्थशास्त्रामध्ये सुद्धा असे उल्लेख आहे की जी जुनी कृषीखाली न आलेली पडीक जमीन आहे किंवा जंगल जमीन आहे त्या ठिकाणी नवीन शेती तयार करायची आहे, त्या ठिकाणचं जंगल साफ करून कृषीखाली ती जमीन आणायची आहे, त्यावेळी दासांना कामी लावल्याचे उल्लेख आढळतात. म्हणजे यानं सांगितली दासप्रथा नव्हती हे चुकीचं आहे. भारतीयांना लेखन कलेचे ज्ञान नव्हते असं त्यांनी म्हटलेलं आहे. वास्तविक तोपर्यंत जे वेद साहित्य आहे हे लिहून झालं होतं. त्यानंतर आता संभवतः भारतातील सर्वात मोठं साम्राज्य हे चंद्रगुप्त मौर्याचं साम्राज्य होतं. कारण याचे शिलालेख अफगाणिस्तानमध्ये, त्यानंतर मानसेहरा, शहाबाजगडी इथून तर दक्षिणेला ब्रह्मगिरी आणि बंगालमध्ये ताम्रलिप्ती इथपर्यंत सापडलेले आहे. त्यामुळे हा संभवतः भारतातील सर्वात मोठं साम्राज्य असणारं विस्तृत साम्राज्य होतं. ज्याला साहित्यामध्ये जम्बूद्वीप म्हटल्या जाते अशा देशाची प्रत्यक्ष अखिल भारतीयत्वाची आपल्याला जी ओळख मिळाली आहे ती प्रथम चंद्रगुप्त अशोकाच्या साम्राज्यामुळं मिळालेली होती. सिकंदरच्या मृत्यूनंतर चंद्रगुप्त आणि त्यांचे गुरु चाणक्य यांनी सिंधूच्या आणि बियास नदीच्या क्षेत्रावर नियंत्रण मिळवलं आणि त्या ठिकाणी आपलं राज्य स्थापन केलं असा उल्लेख मुद्रा राक्षसमध्ये केलेला आहे. मुद्रा राक्षस हे कोण लिहिलं होतं पुस्तक हे कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण मी आधी सांगितलेलं आहे तुम्हाला. त्यानंतर पुढचं आहे शहाबाजगडी, मानसेहरा या ठिकाणी खरोष्टीमध्ये काही शिलालेख सापडले आहे. इथे सुद्धा असं म्हटलेलं आहे की चंद्रगुप्ताने या ठिकाणी साम्राज्याची निर्मिती केली होती. लमघान अफगाणिस्तानमधील हे अरमैक लिपीतलं शिलालेख आहे. इथे सुद्धा हे सुद्धा ठिकाण अशोकाच्या साम्राज्याचा भाग होता असं त्यावरून लक्षात येते. आणि त्यानंतर पुढे नंदाची सत्ता उलटवली आणि चंद्रगुप्त राजा झाला हा उल्लेख मुद्रा राक्षसमध्ये आहे. आता क्षेत्रीय विस्तार कुठे होता, कोणकोणत्या परिसरात या साम्राज्याचा विस्तार झाला होता, तर विस्तारावर प्रश्न विचारून झालेला आहे, आपण बघितलेला आहे. तर आपल्याला सोर्सेस द्यायचा, पुरावा द्यायचा आहे. आपल्याला उगाच लिहायचं नाही आहे, नकाशा काढायचा नाही. नकाशा तर काढायचाच, लिहायचं, पण सोर्सेस द्यायचा आहे. राजस्थानमध्ये सत्ता होती याचा पुरावा काय आहे तर भाब्रू आणि बैराटचा शिलालेख सापडलेला जो अशोक स्तंभ आहे. मध्य भारतात अशोकाची साम्राज्याचा भाग होता तर गुर्जरा आणि सांचीचा शिलालेख सापडलेला आहे.
त्यानंतर उज्जैनमध्ये उज्जैन कर्मोली असं अशोकाला म्हटलेलं आहे बौद्ध ग्रंथामध्ये. त्यावरून सुद्धा लक्षात येते मध्य भारत हे अशोकाच्या साम्राज्याचा भाग होता. गुजरातसुद्धा साम्राज्याचा भाग होता. जुनागडचा जो अभिलेख आहे तोच त्यावरून लक्षात येते. जुनागडमध्ये 2 गव्हर्नर होते. चंद्रगुप्ताचा पुष्यगुप्त होता, अशोकचा तुषास्प होता. तुषास्प हा युनानी होता क्षत्रप. त्यानंतर महाराष्ट्रसुद्धा अशोकाच्या साम्राज्याचा भाग होता, कारण सोपारा येथे 14वा शिलालेख सापडलेला आहे. त्यानंतर भरूच येथे भरूचसुद्धा साहित्य त्या ठिकाणच्या साम्राज्याचा भाग होता. याचे साहित्य पुरावे आहे, पण पुरातत्वीय पुरावे अजूनपर्यंत सापडलेले नाही आहे. त्यानंतर गंगा खोऱ्यामध्ये तर होतेच, कारण याचे उल्लेख साहित्यामध्ये सुद्धा आहे, अर्थशास्त्रामध्ये. आणि दिल्ली टोपराचा जो आत्ताच आपण म्हटलं होतं, जो मोहम्मद तुगलक आहे त्यानं तो उचलून नेला होता, तो दिल्ली टोपरा शिलालेख, ज्याला जोसेफ प्रिन्सेपनं वाचला होता पहिल्यांदा 1837ला, तो तिथं सापडलेला आहे. दिल्ली मेरठचा अभिलेख सापडलेला आहे. बिहारसुद्धा साम्राज्यात होतं, ऑब्वियस आहे, त्यांची राजधानीच तिथं होतं. लोरिया, अरराज, लोरिया, नंदनगड या ठिकाणी सापडलेला आहे शिलालेख. नेपाळ किंवा तराईचा भागसुद्धा त्याच्या अंतर्गत होता साम्राज्याचा. रुमिंदी आणि निगाली सागर, रामपूर्वा या ठिकाणी सापडलेले आहे शिलालेख. बंगालसुद्धा होता, या ठिकाणी महास्थान अभिलेख सापडलेला आहे. बौद्ध साहित्यामध्ये अशोकाची मुलगी संघमित्रा आणि महेंद्र याला सोडायला ताम्रलिप्ती बंदरात अशोक गेला होता असं उल्लेख आहे. त्यामुळे हा बंगालचा भाग त्याच्या साम्राज्याचा भाग असावा. आंध्र प्रदेशमध्ये यर्रागुडी या ठिकाणी सुद्धा अभिलेख सापडलेला. कर्नाटकमध्ये तर मस्की, गुर्जरा, निट्टूर, उदेगोलम, ब्रह्मगिरी इतक्या ठिकाणी सापडलेले आहे. कलिंगमध्ये उडीसा, धौली या ठिकाणी सापडलेला 13वा शिलालेख, ज्याला आपण धम्मघोष, भिरीघोष वगैरे नाही सॉरी तो धम्मघोष 4था आहे. या ठिकाणी जी युद्धामुळे हानी झालेली आहे ते यानंतर अशा प्रकारची करायची नाही, अशा प्रकारचे ते उल्लेख होता. हिंदूकुश ते ब्रह्मपुरी आणि पूर्वेस बंगालपर्यंत विस्तार होता. आत्ताच आपण म्हटलं होतं तीर्थ आणि अध्यक्षावर प्रश्न येऊन गेलेला आहे. तर 18 तीर्थ होते. तर 18 तीर्थ कोणकोणते? जसं महत्त्वाचं मंत्री, पुरोहित, सेनापती, युवराज अशा प्रकारचे तीर्थ होते. हे मुख्य प्रशासक होते. प्रशासनातील अधिकारी वर्ग जो असेल यातला सर्वात सर्वोच्च ज्याला मंत्री म्हणू आपण, तर तो वर्ग म्हणजे 18 तीर्थ. 27 अध्यक्ष होते, म्हणजे हे तीर्थाच्या अधीनस्थ होते. मग यांचं महत्त्वाचं काम काय होतं? आर्थिक व लष्करी कामं करणे. मग अध्यक्ष उदाहरणार्थ शीताध्यक्ष शेतीचा, पौतवाध्यक्ष वजन व मापाचा, पन्याध्यक्ष व्यापाऱ्याचा. आणि अमात्य होते, तर अमात्य म्हणजे आजचे जे सचिव आहेत त्या प्रकारचे लोक. आणि महामात्य म्हणजे त्या मौर्य साम्राज्यातले ज्येष्ठ कर्मचारी. त्यानंतर पुढचं आहे मौर्य साम्राज्याचं स्वरूप काय होतं. तर यावर मल्टिपल टाईम प्रश्न येऊन गेलेला आहे, खूप वेळा आलेला आहे मौर्य साम्राज्याचं स्वरूप. तर आता प्रश्नामध्ये इंट्रो काय द्यायचं आपण, तर प्रश्न विचारला आहे स्वरूप काय होतं, तर आपण अशोकाच्या शिलालेखाच्या संबंधित इंट्रो द्यायचा की मौर्य अशोक असा शासक होता ज्यानं मानवी इतिहासात प्रथमच आपल्या प्रजेला प्रत्यक्षपणे संबोधन लेखी रूपात केलेले होते. पुढचा आहे मग त्याची राज्यव्यवस्था कशी होती. तर राज्यव्यवस्थेबाबत वादविवाद आहे. कशी होती, तर काही इतिहासकार म्हणतात ती केंद्रीकृत होती, काही इतिहासकार म्हणतात विकेंद्रीकृत होती. तर रोमिला थापर हे असं नाव आहे, ह्या दोन्ही गटामध्ये रोमिला थापर मोडतात. तर सुरुवातीला जेव्हा त्यांनी 1959ला पहिलं पुस्तक लिहिलं होतं अशोका डिक्लाइन ऑफ मौर्य एम्पायर, या पुस्तकामध्ये त्यांनी केंद्रीकृत प्रशासन होतं असं म्हटलेलं आहे. तर याचं त्यांनी पुरावेसुद्धा दिलेले आहे की देवनाम पियदसी उपाधी धारण केली, राजा शीर्ष झाला, राजत्वाचा सिद्धांत आणला, त्यामुळे राजा सर्वोच्च शक्ती झाला आणि त्याला विवेकाधीन अधिकार मिळाले. आणि याचे उल्लेख त्यांनी दिलेला आहे की धौलीच्या शिलालेखामध्ये राजा स्वतःला वरिष्ठ मानतो आणि संपूर्ण प्रजा त्याची संतान आहे असं तो मानतो. त्यानंतर युक्त, राजयुक्त, प्रादेशिक हे त्यांना केंद्रामार्फत नियुक्त केले होते, जे स्थानिक जिल्ह्याच्या पातळीवर किंवा अतिशय खालच्या पातळीवर येऊन 5 वर्षे भ्रमण करून निरीक्षण करून कामं करायची होती. हा शिलालेख 3ऱ्यामध्ये उल्लेख आहे. त्यानंतर पुढचा रोमिला थापर यांनी दिलेला पुरावा म्हणजे अशोकाने 18 तीर्थ आणि 27 अध्यक्ष नेमणूक केली आणि त्याद्वारे केंद्रीय प्रशासन भरपूर नियंत्रित केलं आणि आपल्या प्रशासनाची 4 प्रांतात साम्राज्याच्या प्रशासनाची 4 प्रांतात विभागणी केली. तक्षशिला, उज्जैन, सुवर्णगिरी आणि तोशाली. आपल्याला कदाचित वाचनात गेलं असेल
की ज्यावेळी मौर्य साम्राज्याचा शेवटचा राज झाला त्यावेळी एक संप्रती आणि दुसरा दशरथ हे 2 ठिकाणी राज्य होते. पुढे आपण ते बघणार आहोत. असेच साम्राज्याचे 4 भाग केले होते जेणेकरून केंद्रीय प्रशासन मजबूत व्हा. आणि मग या प्रांताची परिषद होती, त्यांना स्वतःचं मंत्रिमंडळ होतं. याचा प्रमुख कुमार होता किंवा त्याला आर्यपुत किंवा अशा प्रकारचे शब्द वापरलेले होते. याचा संपर्क या परिषदेचा थेट राजाशी होता असं अर्थशास्त्र म्हणते. त्यानंतर धम्म महामात्त पद नेमलं आणि याद्वारे केंद्रातून धम्माच्या प्रचाराचे आदेश सरळ लोकांपर्यंत जात होते. यावरून असा निष्कर्ष काढला रोमिला थापर यांनी की केंद्रीकृत प्रशासन असावं. पण नंतर काय झालं, हळूहळू की 1980च्या दशकात जेरॉल्ड फुसमॅन नावाचा एक इतिहासकार होता. त्यांनी असं म्हटलं की त्या काळात दळणवळण आणि संचारणाची साधनच नव्हती, मग केंद्रीकरण कसं काय असेल. याच मताला पुढे बोनगार्ड लेविन यांनी 15 वर्षांनी समर्थन दिलं की राज्याची शक्ती सत्ता नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र स्तरावर सभा आणि परिषद असेल, पण प्रांत स्तरावर म्हटलं कुलीन आणि सरदार असेल, गणसंघ असेल. आणि त्यामुळे मग सत्ता विकेंद्रित स्वरूपाची सुद्धा असावी आणि केंद्रामध्ये फक्त गंगेच्या खोऱ्यातच केंद्रीकृत असावी असं मत जेरॉल्ड फुसमॅन आणि बोनगार्ड लेविन यांनी म्हटलं. तर त्यामुळे मग त्यानंतर मौर्या रिव्हिजिटेड नावाचं पुस्तक रोमिला थापर यांनी लिहिलं आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी मग आपलं जे सुरुवातीचं केंद्रीकृतच प्रशासन असल्याचं मत होतं त्याला रिवाईज केलं आणि केंद्रीकृत प्लस विकेंद्रीकृत असावं असं त्यांनी सुद्धा मान्य केलं. मग साम्राज्यातील जे प्रशासन होतं त्याचं स्वरूप दुसरं कसं होतं, केंद्रीकृत विकेंद्रीकृत होतं, पण लोकांच्या दृष्टीनं कसं होतं हे राज्याच्या दृष्टीनं झालं, राज्याच्या प्रशासनाच्या दृष्टीनं झालं. जनतेच्या दृष्टीनं कसं होतं तर लोककल्याणकारी होतं की पोलीस राज्य होतं त्याच्यावर सुद्धा मतभेद आहे. तर कौटिल्याच्या अर्थशास्त्रानुसार लोककल्याण म्हणजे काय तर कायदा आणि सुव्यवस्थेची स्थापना करणे, मित्र राष्ट्र ओळखणे आणि शत्रू राष्ट्र ओळखणे. पण अशोकानुसार मात्र लोककल्याण हे वेगळं होतं. लोककल्याण म्हणजे काय तर प्रशासनाला जनतेशी जोडणे. अर्थशास्त्राला याच्याशी काही देणं घेणं नव्हतं. चाणक्य काय म्हणतो ते कायदा आणि सुव्यवस्था पाहिजे, पण अशोक काय म्हणत होता कायदा सुव्यवस्था ठीक आहे पण प्रशासन जनतेच्या हिताचं पाहिजे. मग याचे पुरावे कुठं आहेत, आत्ताच आपण धौलीचा शिलालेख पाहिला होता की संपूर्ण प्रजा माझी संतान आहे. जे आजच्या लोककल्याणकारी राज्याची जी स्थापना आहे कलम 39B आणि C मध्ये आहे, तर त्या प्रकारची ही संपूर्ण प्रजा माझी संतान आहे अशा प्रकारची ती घोषणा होती. लोककल्याण केवळ स्वतःचं नव्हे तर शेजारी राष्ट्रासुद्धा मी नेलेलं आहे असं शिलालेख 2 मध्ये अशोकानं लिहून ठेवलेलं आहे. आणि लोककल्याण साधण्यासाठी धम्म महामात्ताची नेमणूक केली, त्याच्यामुळे जनतेच्या हिताचं लोककल्याणकारी राज्य होतं असं म्हणता येते. पण पोलीस राज्यसुद्धा होतं असं सुद्धा म्हणता येते आपल्याला, कारण अर्थशास्त्रानुसार शेजारी राष्ट्र जर आपल्या हिताचं नसेल तर तो शत्रू राष्ट्र आहे आणि त्याला आपण आपल्या राष्ट्रात विलीन करून घ्यायचं अशा प्रकारचं धोरण होतं. आणि जे गुन्हेगार आहे किंवा इतर कोणी राष्ट्राच्या विरोधी असेल त्याला मृत्यूदंडसुद्धा दिला जात होता. त्यामुळे राज्य कल्याणकारी तर होतंच पण पोलीस राज्यसुद्धा होतं. आणि ज्यावेळेस धम्म घोषणा झाली त्यानंतर मात्र मृत्यूदंड रद्द केला नाही. काही इतिहासकार म्हणतात रद्द केला, पण रद्द केला नाही. तर 3 दिवस ज्याला फाशी झाली आहे, मृत्यूदंड झालेला आहे, त्या मृत्यूदंडाला 3 दिवस त्या संबंधित जो आरोपी असेल गुन्हेगार असेल त्याला 3 दिवस जास्त जगता येत होतं, इतका तिला सवलत दिलेली आहे. आणि रज्जुक नावाचा जो अधिकारी नेमला होता त्याला ग्रामीण जनतेला न्याय देण्याचं काम त्याच्याकडे दिलं होतं. म्हणजे लोककल्याणकारी तर राज्य होतंच, पोलीस राज्यसुद्धा होतं, केंद्रीकृत प्रशासन तर होतंच, विकेंद्रीकृतसुद्धा प्रशासन होतं असं आपल्याला म्हणता येते. त्यानंतर आत्ताच आपण केंद्रीकृत आणि विकेंद्रीकृत प्रशासन पाहिलेलं आहे. तर मग प्रशासनाचं नेमकी रचना काय होती तर सर्वात वर राजा होता. सप्तांग सिद्धांतानुसार राजा श्रेष्ठच होता. विवेकशील राजा आहे आणि सर्व प्रजा त्याची संतान आहे हे अर्थशास्त्रातही म्हटलेलं आहे आणि धौलीच्या 3ऱ्या शिलालेखात सुद्धा म्हटलेलं आहे. त्यामुळे राजा निरंकुश आणि सर्वोच्चसुद्धा होऊ शकतो. त्यानंतर त्याला सल्ला देण्यासाठी 3-4 लोकांची मंत्री परिषद होती आणि हे मंत्री परिषदेमधले व्यक्ती कोण होते तर आत्ताच आपण जे 18 मंत्री आणि 27 अध्यक्ष पाहिले होते त्या 18 मंत्र्यामधील होते. जसं की त्यामध्ये पुरोहित होता, युवराज होते, यापैकी एक होतं. आणि मंत्री परिषदेमध्ये जे नियुक्ती केल्या जात होती ती अमात्य वर्गातून. मग अमात्य कोण होतं तर अर्थशास्त्रानुसार अमात्य जो उच्च कुलातील आहे
ज्याचा वर्ण उच्च आहे, ज्याचा कुल उच्च आहे, क्षत्रिय आहे किंवा पुरोहित आहे, अशा प्रकारच्या लोकांची इथं नेमणूक होत होती. तो व्यक्ती चारित्र्यवान असावा असं सांगितलेलं होतं. मग या मंत्रिपरिषदेतील मंत्र्याचं काम काय होतं, तर श्रम, धन आणि भौगोलिक क्षेत्र यांचं राज्याचं निर्धारण करायचं होतं. आणि मंत्रिपरिषदेमध्ये कार्यरत असणारे जे मंत्री आहे यांचं वेतन निश्चित केलेलं होतं, ते होतं 48,000 पण अर्थशास्त्रात हे सांगितलेलं आहे. मग केंद्रीय प्रशासन, आता राजा झाला, राजाला सल्ला देणारी मंत्रिपरिषद झाली. मग केंद्रीय प्रशासन कसं होतं, तर आत्ताच आपण पाहिलं 18 तीर्थ आणि 27 अध्यक्ष होते. मग हे लोक काय काम करायचे, तर सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक जीवन नियंत्रित करण्याचं काम करायचे, यावर लक्ष ठेवण्याचं काम करायचे. नोकरशाहीतील सर्वोच्च पद हे तीर्थ आणि अध्यक्ष होतं. यांचे वेतन जे नोकरशाही आहे केंद्रापासून तर स्थानिक स्तरापर्यंत ही 48,000 पण तीर्थांना मिळणारी, ते अतिशय स्थानिक लेवलवर काम करणाऱ्यांना 10 पण, इतका फरक होता अर्थशास्त्रानुसार. खूप फरक झाला. प्रांताचं प्रशासन कशा प्रकारचं होतं, तर अशोक काळामध्ये 4 प्रांत केलेले होते, तक्षशिला, उज्जैन, तोशाली, सुवर्णगिरी. याच्या प्रमुखाला कुमार किंवा आर्यपुत्त असे म्हटले जात होते. आणि या कुमार आर्यपुत्ताला सहाय्य, म्हणजे किती आश्चर्याची गोष्ट आहे, आजसुद्धा प्रांतामध्ये एक मुख्यमंत्री असतो, त्याला सहाय्यासाठी मंत्रिपरिषद असते. यावेळीसुद्धा सहाय्यासाठी मंत्रिपरिषद होती. आणि ही मंत्रिपरिषद थेट राजाशी संपर्क साधत होती. काही क्षेत्रात गव्हर्नरसुद्धा कार्यरत होते. उदाहरणार्थ रुद्रदामनच्या शिलालेख जुनागडचा यानुसार काठियावाडमध्ये तुषास्प नावाचा गव्हर्नर होता, जो अशोकचा होता. चंद्रगुप्ताचा कोण होता हे कमेंट बॉक्समध्ये सांगा, याच्या आधी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर नगर प्रशासन. नगर प्रशासन कसं होतं, तर नगर प्रशासनाबाबत 6 समित्या होत्या, ज्या सैनिकामध्ये सुद्धा 6 होत्या, नगर प्रशासनामध्ये सुद्धा 6 होत्या. लक्षात ठेवण्यासाठी नगर प्रशासनामध्ये जो नगराचा प्रमुख आहे त्याला आपण एक नाव दिलं होतं, आठवण करा आणि सांगा कमेंट बॉक्समध्ये. मग ह्या 6 समित्या काय काम करत होत्या, जन्म आणि मृत्यूची नोंद घेत होती, व्यापार आणि वाणिज्याची देखभाल करत होती, विक्री कराची देखभाल करत होती. सैन्य प्रशासन कसं होतं, तर याच्यासुद्धा 6 समित्या होत्या. तर प्लिनीनं माहिती दिलेली आहे आणि जस्टिननं माहिती दिलेली आहे मौर्य काळातील सैन्याबद्दल. यांच्याकडे 6 लाख पैदल सैन्य होते, चंद्रगुप्ताकडे 30,000 घोडेस्वार होते, 9,000 हत्ती होते. जस्टिननं सुद्धा या लेखाला दुजोरा दिला आणि त्यांनी 6 लाख सैन्य सांगितलं. वास्तविकात या दोघांचाही जे सोर्स होता तो मेगास्थेनीचा इंडिका होता. जिल्हा प्रशासन. जिल्हा प्रशासनात युक्त, राजूक आणि प्रादेशिक होते. यांची नियुक्ती केंद्राद्वारे होत होती. आणि गोप हा जनगणना अधिकारी होता, म्हणजे हा सुद्धा थेट केंद्राकडून नियुक्त केला जात होता. म्हणजे केंद्रीय प्रशासन मजबूत होतं असं म्हणता येते. गुप्तहेरसुद्धा होते त्यावेळी. अर्थशास्त्रानुसार गुप्तहेर कोण होत होतं, विद्यार्थी, अधिकारी, वेश्या, विधवा, स्त्रिया या सर्वांना गुप्तहेर होता येत होतं. आणि ही पद्धती चंद्रगुप्त मौर्यानं जे युनानी आक्रमण झाले होते त्यांच्याकडून स्वीकारलेली असावी असे इतिहासकार म्हणतात. मेगास्थेनीजनुसार हे जे गुप्तहेर आहे हे 6व्या श्रेणीचे अधिकारी होते. तर अर्थशास्त्रानुसार कोण कोण सहभागी होते हे सांगितलेलं आहे. मेगास्थेनीजनं त्यांची श्रेणी सांगितलेली आहे. न्यायालयसुद्धा होते, जसं आता दिवाणी आणि फौजदारी न्यायालय, पण आजचं बरंच काही 2,500 वर्षाआधीसुद्धा अस्तित्वात होतं. आज दिवाणी न्यायालय, फौजदारी न्यायालय आहे, त्यावेळी धर्मस्थीय न्यायालय होतं आणि कंटक शोधन न्यायालय होतं. आणि मृत्यूदंडसुद्धा त्यावेळी दिला जात होता. फक्त अशोकाने याला 3 दिवस डिले केला कारण धम्मघोषामुळे. मग केंद्रीकरणाकडे या प्रशासनाचा कल होता, मात्र दळणवळणाचा अभाव होता. क्षेत्रीय विस्तार बघता क्षेत्रीय विविधता असावी असं आपल्याला म्हणता येते. याचं कारण म्हणजे काठियावाडचा गव्हर्नरसुद्धा होता. मग आता प्रशासनात काही गुण होते आणि काही दोष होते. तर गुण कोणकोणते होते, कायदा आणि सुव्यवस्था सुदृढ होती, व्यापार आणि वाणिज्यात वाढ झाली होती, सक्षम कर प्रणाली झाली होती, त्यामुळे मौर्याचं प्रशासन मजबूत झालं होतं, राज्य मजबूत झालं होतं. आता मौर्याकडे अतिरिक्त उत्पादन आलं होतं, यामुळे व्यापाराला प्रोत्साहन मिळालं. केंद्रीकृत प्रशासनामुळे उत्पादित माल नगरांच्या स्थानावर जाऊ लागला. कौशांबी, श्रावस्ती, राजगृह, पाटलीपुत्र इत्यादी विकसित होत गेले आणि त्यामुळे शहरीकरणाला वेग मिळाला. राष्ट्रवादी इतिहासकारसुद्धा यांचं म्हणणं हेच आहे की या पद्धतीनं शहरांचा विकास झाला. तर जे मार्क्सवादी इतिहासकार आहे डी कौशांबी, आर्य शर्मा यांच्या म्हणण्यानुसार अतिरिक्त उत्पादनामुळे शहरांचा विकास झाला होता. तर राष्ट्रवादी जे आहे आलतेकर आहे, त्यानंतर अमलानंद घोष आहे, यांच्या म्हणण्यानुसार प्रशासन आणि राज्यकारभार या
सुव्यवस्थित लावण्यासाठी शहरीकरणाची निर्मिती झाली होती. हे 2 दृष्टिकोन लक्षात ठेवायचे. मग प्रशासनाचा दुसरा फायदा कोणता झाला तर लोककल्याणकारी कार्य यामुळे साधता आले. त्यानंतर दोष कोणता होता प्रशासनामुळे, काय प्रशासनातील दोष कोणकोणते होते? अधिकाऱ्यांनी जनतेशी चांगला व्यवहार करावा असं कलिंग अभिलेखामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय समजायचा तर त्यावेळी कदाचित अधिकाऱ्यांची वागणूक अयोग्य असेल, त्यामुळेच मग तक्षशिलेमध्ये विद्रोह झाला होता. म्हणून अशोकानं कलिंग अभिलेखामध्ये अधिकाऱ्यांना सूचना दिली की तुम्ही जनतेशी चांगला व्यवहार करा. दुसरं असा दोष सांगता येते की अर्थशास्त्रात म्हटलेलं आहे की लोकांकडून अनिवार्य कर घ्या आणि त्यासाठी हर प्रयत्न करा. म्हणजे लोक टॅक्स भरून अतिरिक्त भार सहन करून त्रासलेले असावे, हा सुद्धा प्रशासनाचा दोष सांगता येतो. अशोकाप्रमाणे त्याचे उत्तराधिकारी मोठे साम्राज्य सांभाळण्यात यशस्वी ठरले नाही आणि त्यामुळे मग हळूहळू साम्राज्य लयाकडे गेले. धम्म महामात्त हा जो पदाधिकारी नेमला होता हा लोकांच्या धार्मिक जीवनात मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप करू लागला, त्यामुळे सुद्धा त्यावेळेसची जनता त्रासलेली असावी. आता अशोक आणि अशोकाच्या पूर्वीचे राजे यांच्यामध्ये काय फरक होता हे सर्व PYQY मित्रांनो आणि सिलेबस होता, त्यामुळे अतिशय बारकाईनं तुम्ही करण्याचा प्रयत्न करा, रिमाइंड करण्याचा प्रयत्न करा, वाचनाचा सुद्धा प्रयत्न करा, कारण या नोट स्वरूपात आहे आणि हे एकदम रिलायबल सोर्समधल्या नोट्स आहे. अशोक पूर्वीच्या राजांनी काय काय केलं होतं? फक्त राजकीय कार्य केलं होतं. तर अशोकानं काय केलं होतं? राजकीय कार्यासोबतच कल्याणकारी कार्यसुद्धा केलं होतं. जसं की धवलीला त्यांनी सगळ्या प्रजेला संतान म्हटलं होतं. त्याची पितृसत्ताकवादी राज्यव्यवस्था होती अशी आपण यावरून अंदाज लावू शकतो. तर यापूर्वीच्या राजांची, अशोकाच्या आधीचे जे राजे होते यांची जी व्यवस्था आहे ती निरंकुश राजेशाही स्वरूपाची व्यवस्था होती अशी म्हणू शकतो आपण. हाही निरंकुश असेल पण यानं काही ना काही कल्याणकारी लोकांच्या कल्याणाची कामं सुरुवात केली होती. त्यानंतर पुढचं आहे सैन्य व सैन्य. चंद्रगुप्त मौर्याचं 6 लाख सैन्य असावं असं म्हटलं होतं. तर अशोकाकडे विशाल सैन्य होतं. त्यानंतर मात्र धम्मघोष झाल्यानंतर त्याच्या सैन्यामध्ये दंडशक्तीमध्ये शिथिलता आली होती. अशोकापूर्वी फक्त पारंपरिक अधिकारी होती, तर अशोकाकडे पारंपरिक तर अधिकारी होतेच पण त्यांनी नवे अधिकारीसुद्धा नेमले. याचा उल्लेख 3ऱ्या अभिलेखामध्ये आयुक्त, राजूक आणि प्रादेशिक यांनी 5 वर्ष दौरा करावा. आधीच्या राजांचा फक्त राजकीय हेतू होता राज्य करण्याचा. अशोकाचा राजकीय तर हेतू होताच पण सोबत सोबत समाज कल्याणाचा सुद्धा हेतू होता. म्हणूनच त्यानं धम्म महामात्त नावाचं पद 5व्या अभिलेखानुसार तयार केलं होतं. अशोकापूर्वीचे राजे फक्त आणि फक्त सामाजिक नियमांची रक्षा करत होते स्वतः, पण अशोकानं स्वतः सामाजिक नियम बनवले, प्रजेला पाळायलाही लावले. त्यासाठी वेगवेगळे अधिकारी त्यांना नेमले होते. आधीचे जे राजे होते यांचा प्रजेशी प्रत्यक्ष कोणताही संबंध नव्हता, पण अशोकाने प्रत्यक्ष संबोधन करणारे शिलालेख लिहिले. त्यानंतर पुढचा आहे अशोककालीन अर्थव्यवस्था. तर कृषीमध्ये राजांचा प्रत्यक्ष सहभाग हे आपल्याला कशावरून दिसून येते तर अर्थशास्त्रामध्ये जनपद निवेश नावाचा शब्द वापरलेला आहे. आणि यातून असं आपल्या लक्षात येते की शेतीचे क्षेत्र विकसित करण्यासाठी राजा स्वतः प्रयत्न करत होता. त्यासाठी सीताभूमी जी होती, राज्याची भूमी किंवा ज्यावर आजपर्यंत कोणत्याही प्रकारचं उत्पन्न घेतलेलं नाही, त्या ठिकाणी दासांना कामी लावलं होतं. म्हणजे यावरून असं म्हणू शकतो दास होते, जे मेगास्थेनीजनं म्हटलं दास नव्हते, तर इथं त्या मताला आपण काउंटर करू शकतो. त्यानंतर सिंचनाची व्यवस्था त्यावेळी केलेली होती. उदाहरणार्थ चंद्रगुप्ताचा जो गव्हर्नर होता त्यानं, पुष्यगुप्त यानं सुदर्शन तलाव निर्माण केला होता असं आपल्याला पुढचा शिलालेख आहे, आठवण करा आणि लिहा, जो रुद्रदमनच्या वेळेसचा आहे, तो जुनागड असेल, आठवण करा. पुढचा आहे शिल्प आणि वाणिज्य. शस्त्र निर्माण, जहाज निर्माण, लोह उद्योग, तांबे उद्योग, सोन्याच्या नाणी, चांदीच्या नाणी, हे सर्व उद्योग त्या काळात होत होते. आणि सुवर्णगिरी या ठिकाणावरून सोने येत होते असं अर्थशास्त्र म्हटलेलं आहे. भरूच गुजरात, ताम्रलिप्ती पश्चिम बंगाल या बंदराचा उल्लेख आहे, म्हणजे या ठिकाणावरून व्यापार होत होता. त्यानंतर पन्याध्यक्ष, पौतवाध्यक्ष यांचा उल्लेख आहे, म्हणजे व्यापाराला विशेषतः प्रमोट केल्या जात होतं. तक्षशिला, उज्जैन, कौशांबी, चंपा, सुवर्णगिरी ही व्यापाराची केंद्र आणि मथुराचा सुद्धा उल्लेख मेगास्थेनीजनं केलेला आहे, म्हणजे ही केंद्र विकसित होत होती. त्यानंतर पुढचं आहे
मुद्रा व नाणी, चांदीची कारशापण पण आणि धरण ही नाणी होती. सोन्याची सुवर्ण व पाद ही नाणी होती. तांब्याची कांकणी आणि अर्धकांकणी ही नाणी त्यावेळी, म्हणजे व्यापार मोठ्या प्रमाणात होता. आणि बौद्ध आणि जैन धर्माने सावकारी पद्धती, व्याज पद्धतीला मान्यता दिली होती. त्यामुळे व्यापाऱ्यांनी बौद्ध आणि जैन धर्म तर स्वीकारला, सोबत त्यांना दानही दिलं. आणि बौद्ध आणि जैनांनी व्यापाऱ्यांना सुद्धा प्रमोट केलं. त्यामुळे धर्मही वाढला, व्यापारही वाढला. मग व्याज पद्धत कोणती होती, तर वार्षिक व्याज 15% दिलं जात होतं अर्थशास्त्रानुसार. आणि समुद्राच्या पलीकडे जर व्यापार करायचा असेल तर 60% व्याज होतं, कारण तिथं रिस्क होती माल बुडण्याची. सावकारी, महाजनी किंवा व्याजाशिवाय व्यापार होणे शक्य नव्हतं, असं सुद्धा मेगास्थेनीजनं म्हटलेलं आहे. म्हणजे सावकारी पद्धत त्यावेळी होतीच असं आपल्याला म्हणता येते. त्यानंतर यावेळेसचा समाज कसा होता, तर मेगास्थेनीजनं 7 जाती सांगितलेल्या आहे, आपण वाचलं. वर्णव्यवस्था बौद्ध, जैन, ब्राह्मण साहित्यामध्ये सांगितलेलं आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र त्यांनी सांगितलेलं आहे. मेगास्थेनीजनं 7 जाती कोणत्या सांगितल्या, तत्त्वज्ञानी, शेतकरी, शिकारी, पशुपालक, कारागीर, निरीक्षक. तर आजच्या ज्या जाती आहे याच्यापैकी यांनी जे जाती सांगितल्या ते ह्या जे कामकरी आहे, जसं शेतकरी आहे हा काम करणार आहे, शिकारी काम करणार आहे, पशुपालन काम करणार आहे, कारागीर का, यांना जे काम करणारे लोक आहेत त्यालाच जाती मानलेल्या आहे. म्हणजे थोडक्यात काहीतरी कन्फ्युजन झाले, काम करणाऱ्या कामाच्या स्वरूपालाच जात मानून बसला. वास्तविक भारतात ब्राह्मण साहित्यानुसार जन्मानुसार जात मिळत होती, स्त्रियांना कर्मानुसार नाही, यांना कर्मानुसार जाती दिलेल्या आहे. स्त्रियांना विवाहाचे सर्व प्रकार, 8ही विवाहाचे प्रकार मान्य केले आहे अर्थशास्त्रानं. त्यांना पुनर्विवाहसुद्धा करता येतो असं मान्य केलेलं आहे. पण धर्मसूत्रामध्ये काय दिलेलं आहे, धर्मसूत्र काय म्हणतं की स्त्रियांना पुनर्विवाह करता येणार नाही, स्त्रियांना संपत्तीचा अधिकार नाही. त्यानंतर हुंडा व भेटवस्तू देण्याची प्रथासुद्धा यावेळी सुरू झाली होती, याचे उल्लेखसुद्धा सापडतात. वेश्या व्यवसाय असावा, वैशालीमध्ये आम्रपाली नावाचे एक कॅरेक्टर आपल्याला वाचायला मिळते. अशा प्रकारचा समाज होता. त्यानंतर अशोककालीन धम्म, यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. धम्म हा प्राकृत शब्द आहे, तर धर्म रचा उच्चार संस्कृतमध्ये आहे. तर जे तज्ज्ञ आहे इतिहासकार त्यांचं म्हणणं असं आहे की अशोकाचा धम्म ह्या 2 दृष्टीनं आपण विचारात घ्यायला पाहिजे. पहिला म्हणजे अशोकाचा धम्म स्वतःसाठी, आणि दुसरा म्हणजे अशोकाचा धम्म जनतेसाठी. तर स्वतःसाठी अशोकाचा धम्म अशा प्रकारचा आहे की अशोक हा समर्पित बुद्ध होता. याचे पुरावे कुठं कुठं सापडले आहे. अशोक हा स्वतः आस्थेनं, स्वतः समर्पित मनाभावातून तो एक बुद्ध होता. तर तो बौद्ध असल्याचे पुरावे भाब्रू अभिलेखांमध्ये आहे. त्यानंतर निगाली सागरच्या अभिलेखामध्ये आहे. त्यानंतर रुम्मिनदेईच्या अभिलेखामध्ये आहे. दीपवंश, महावंश या साहित्यामध्ये आहे श्रीलंकेच्या. भाब्रू अभिलेख राजस्थानमधला त्यानं त्रिरत्नावर विश्वास दाखवलेला आहे. निगाली सागर नेपाळमध्ये त्यानं कनकमुनी जे होते बौद्ध धर्माचे त्यांच्या स्तूपाला भेट दिली आणि या स्तूपाचा आकार वाढवला होता. रुम्मिनदेईचा जो शिलालेख आहे या ठिकाणी आस्थेनं जाऊन अशोकानं भेट दिली आणि त्या ठिकाणी कर कमी केलं होतं. त्यानंतर दीपवंश महावंशानुसार तिसऱ्या बौद्ध परिषदेचं त्यानं आयोजन केलं होतं आणि तिथं ज्यावेळी मतभेद झाले होते संघामध्ये तिथं त्यानं शिस्तीचं महत्त्व समजावून सांगितलं होतं. आता अशोकाचा जो धम्म आहे, अशोकाचा धम्म हा जनतेसाठी कोणत्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे, तर जनतेसाठी त्यानं असं सांगितलं आहे की अशोकची धम्मनीती हे फक्त बौद्ध धर्माच्या सीमेपुरती मर्यादित नव्हती. म्हणजे जनतेसाठी जो त्यानं धर्म सांगितला, स्वतः तो बाय हार्ट बौद्ध अनुयायी होता, बौद्ध पाळत होता बौद्ध धर्म स्वतः तो. हे याच्यावरून सिद्ध होते आपल्या एवढे जे उदाहरणं आहे याच्यावरून. पण जनतेसाठी काय होतं त्याचं म्हणणं, तर जनतेसाठी त्याचं म्हणणं होतं का आचरण आणि नैतिकता यावर आधारित तुम्ही धर्माचं पालन करा. मग याबाबत त्याचं म्हणणं काय होतं, तर आचरण आणि संहितेला त्यानं महत्त्व दिलेलं आहे. याचे पुरावे काय आहे, तर ब्रह्मगिरी शिलालेखावर त्यानं असं लिहून ठेवलं आहे की जनतेनं ज्येष्ठाप्रती आदर बाळगावा, दास आणि नौकराप्रती करुणेची भावना ठेवावी, गुरुप्रती श्रद्धा असावी. म्हणजे पहा, स्वतःसाठीचा धर्म, जनतेसाठीचा धर्म यामध्ये फरक केलेला आहे अभ्यासकाने. धम्मनीतीचा आधार काय होता, मग जनतेसाठी जी धम्मनीती त्यानं डेव्हलप केली अशोकानं, पहिलं होतं बौद्ध ग्रंथात त्याच्या धम्मनीतीचा आधार आहे बौद्ध ग्रंथातील तत्त्वज्ञान, यानुसार त्यानं धम्मनीती. दुसरं होतं बौद्ध ग्रंथातील सोबतच आजीविक पंथातील एक संकल्पना त्यानं स्वीकारली, ती म्हणजे ऐंद्रजालिक पद्धती, ही सुद्धा त्यानं जनतेसाठी स्वीकारली. तिसरं होतं युनानी आणि अर्मेईक शिलालेख. लिहिताना त्यानं करुणा आणि पवित्रता हे शब्द वापरलेले आहे. तर करुणा आणि पवित्रता हे झोरोस्ट्रियन विचार आहे जे युनानी साम्राज्यामध्ये होते. म्हणजे आत्तापर्यंत आपण काय काय पाहिलं, तर जनतेसाठी त्यानं बौद्ध धर्मातून
आचरण, नैतिकता, अहिंसा तत्त्व स्वीकारले. आजीविकमधून ऐंद्रजालिक पद्धती स्वीकारली. युनानी अर्मेईकमधून करुणा आणि पवित्रता स्वीकारली. सोबतच त्यांना श्रमणांना आणि ब्राह्मणांना सारखं अनुदान दिलं. म्हणजेच ब्राह्मण धर्मीयसुद्धा प्रशासनात उच्च पदावर त्यानं काम दिलं आणि त्याच्या प्रती ब्राह्मण धर्माप्रतीसुद्धा सहानुभूतीचे विचार, भावना, वागणूक त्यांना दाखवली. उदाहरणार्थ त्याचा मुख्य सेनापती पुष्यमित्र शुंगच होता. त्यानंतर पुढे याच पुष्यमित्र शुंगानं मौर्य साम्राज्य संपवलं होतं. आता धम्मधोरण कसं होतं त्याचं, तर धम्मधोरण सोपं होतं. माता पिता प्रति आदर करायचा, आत्ताच आपण पाहिलं ब्रह्मगिरीमध्ये. गुरुचा सन्मान करायचा, दास आणि नौकराप्रती करुणा, गरिबाप्रती भुकेला दया दाखवणे, या पद्धतीचं सांगितलेलं आहे. हे ब्रह्मगिरीमध्ये धम्माच्या तरतुदी सांगितलेल्या. मग या यशस्वी कुठं कुठं झाल्या, तर 13व्या शिलालेखानुसार देशांतर्गतही यशस्वी झालं असं अशोक म्हणतो. शेजारी देशात सुद्धा धम्मघोष विजयी झाला असं म्हणतो 13व्या शिलालेखामध्ये. पण अपयशी झालं हे कसं लक्षात येते आपल्याला, तर युनानी शासकावर याचा परिणाम काहीच झाला नाही. कारण अशोकाच्या मृत्यूनंतर 50 वर्षातच मौर्य साम्राज्य नष्ट झालं. जर विदेशी शासकावर याचा परिणाम झाला असता तर साम्राज्य नष्टच नव्हतं व्हायला पाहिजे. देशांतर्गत जर परिणाम झाला असता तर नष्टच नव्हतं व्हायला पाहिजे. पंचशील, गुजराल डॉक्ट्रिन यावर याचा परिणाम झालेला आहे. म्हणजे नॉन अलाइन मुवमेंट म्हणतो आपण, हे सुद्धा याचं मूळसुद्धा तिथेच जाते. मग धम्म हे 2 प्रकारचं मानलं जाते. बौद्ध धर्मानुसार बुद्धाची शिकवण म्हणजे धम्म, आणि अशोकानुसार धम्म म्हणजे नैतिक आचरण. मग कोणाबद्दल, श्रमण, ब्राह्मण, आजीवक या सर्वांबद्दल नैतिक आचरण म्हणजे अशोकाचा धम्म. थोडक्यात अशोकाचा धम्म हा सर्वधर्मीय व्यापक आहे आणि बौद्ध धर्मीय धम्म म्हणजे बुद्धाची शिकवण आहे. हे आपण याच्यावरून आपल्या लक्षात आलं असेल. अशोकाचे धर्मांतरण एकट्याचे नसून संपूर्ण समुदायाचे आहे असे डी कोशांबी यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर R.K. मुखर्जी यांनी काय म्हटलेलं आहे, तर बौद्ध धर्माचे 2 पक्ष होते. त्यावेळी बौद्ध धर्माचे 2 पक्ष होते. एक होता पक्ष भिक्षूसाठी, आत्ताच आपण बघितलं आहे, स्वतःसाठी, आणि एक होता गृहस्थासाठी. तर अशोकने गृहस्थाचा बौद्ध धर्म स्वीकारला होता असं R.K. मुखर्जी म्हणतात. स्मिथ काय म्हणतात, ब्रिटिश इतिहासकार अभ्यासक, अशोकाने बौद्ध भिक्षूचे वस्त्र धारण केले होते, म्हणजे तो एक प्रकारचा बौद्ध भिक्षू होता असं स्मिथ म्हणतो. मौर्य काळातील आता कला कोणकोणती होती पहा. आता मौर्य काळातील कला त्यांना महत्त्वाचं म्हणजे इराणी कलेतून काही गोष्टी शिकलेल्या होत्या जे त्याच्या स्तंभामध्ये दिसून येतात. अशोक स्तंभ हे डेरियसचा जो इराणचा राजा आहे याच्या स्तंभाप्रमाणे आहे. त्यानंतर इराणी स्तंभामध्ये कमळाचे चित्रण उलटे केलेलं आहे, त्याला घंटी स्वरूपात म्हणतो आपण, बेल शेप ज्याला म्हटलेलं आहे, अशा प्रकारचं आहे. इराणी कलेमध्ये त्याच्या स्तंभावर मानवाच्या आकृत्या आहे आणि सुडोल स्वरूपात आहे, अतिशय कलाकृती सुबक आहे. त्यानंतर इराणी कलेत आणि अशोकाच्या कलेमध्ये मग अशोकानं काय फरक केला, जशाच्या तशा तर नाही स्वीकारला, काहीतरी काय चेंज आहे. तर डेरियस जो होता इराणी राजा यानं त्याचे स्तंभ जे आहे ते राजप्रासाद जे होते त्या परिसरात उभारले. पण अशोकानं जे स्तंभ उभारले हे नीले गगन के तले, खुल्या जागेवर कुठेही उभारले. अशोक स्तंभावर सुद्धा कमळ आहे, पण त्या ठिकाणी उलटं कमळ होतं, इथं सरळ कमळ आहे. या इराणी जो शासक होता डेरियस यानं मानवाच्या आकृत्या काढल्या होत्या. तर आपल्याला माहीत आहे आपल्या नोटेवर पशु आकृती आहे, 10च्या नोटेवर, ती पशु आकृती अशोक स्तंभावरची आहे. तर तशाच प्रकारची आकृती इराणच्या डेरियसमध्ये न सुद्धा आखली होती, पण तिथं मानव होता, तिथं पशु नव्हतं. तर मग कोणत्या दगडाचा वापर केला, वालुकाश्म दगडाचा वापर केलेला आहे, चुनार दगड. हे कुठे कुठे आहे, सारनाथचा सिंह, रामपूर्वाचा बैल या ठिकाणी सापडलेला आहे. त्यानंतर स्तूप. आधी काय होतं, अशोक काळाआधी किंवा भगवान बुद्धाच्या काळाआधी एखादी व्यक्ती मरण पावली त्यानंतर मातीचं स्मारक त्या ठिकाणी बनवलं जात होतं आणि या प्रथेवरून स्तूप बनवण्याची प्रथा प्रारंभ झाली. सुरुवातीला मातीचे, नंतर दगडाचे, नंतर हळूहळू लाकडाचे आणि नंतर विटेचे असे मोठ्या प्रमाणात याचं स्वरूप होत गेलं. त्याचा पुरावा आपल्याला सांचीचा स्तूप मिळतो. त्यानंतर गुफा. दगडात खोदकाम करून गुफेचं काम होत होतं, जसं की बाराबर टेकड्यात गुफा, नागार्जुन टेकड्याच्या गुफा आजीविकांना दिलेला. पुढचा प्रश्न आहे, विदेशी संपर्क कोणकोणते होते मौर्याचे. सिकंदरच्या मृत्यूनंतर जो सिंधू आणि सप्तसिंधूचा भाग आहे या ठिकाणी अराजकता निर्माण झाली होती. याचा फायदा घेऊनच चंद्रगुप्त आणि त्यांचे गुरु चाणक्य यांनी त्या ठिकाणी राज्य स्थापन करण्याचा निर्णय घेतला
आणि ते राज्य स्थापन त्या ठिकाणी चंद्रगुप्त राजा झाला. इथून मग त्याच्याकडे वायव्येकडे आणि मगधकडे प्रयाण करण्याचे 2 पर्याय उपलब्ध झाले. वायव्येकडे नंद घराणं होतं, तिकडे त्यानं कूच केलं आणि ते ताब्यात घेतलं. अशा पद्धतीनं सरळ सरळ बिहारपासून तर सप्तसिंधूपर्यंतचा मोठा परिसर त्याच्या ताब्यात आला. पुढे सिकंदर गेल्यानंतर सेलुकस निकेटरला राजा बनवला गेलं होतं. सेलुकस निकेटरचा आणि चंद्रगुप्ताचं युद्ध झाल्यानंतर सेलुकस निकेटरचा पराभव झाला आणि सप्तसिंधूचा भाग, एरियानाचा भाग पुन्हा अशोकाच्या साम्राज्यामध्ये आला. पुन्हा साम्राज्य वाढलं. नंतर कलिंग या ठिकाणी युद्ध करून ते सुद्धा ताब्यात घेतलं. पण नंतर धम्मप्रचारासाठी सुद्धा संघमित्र आणि महेंद्र या दोघांना विदेशामध्ये पाठवलं. म्हणजे आधी युद्धासाठी विदेशाशी संपर्क आला, नंतर धम्मप्रसारासाठी विदेशाशी संपर्क आला, नंतर विदेशामध्ये जगा व जगू द्या हे धोरण त्यानं प्रसारित केलं होतं. बिंदुसार म्हणजे अशोकाचे वडील. थोडक्यात सिरियाचा जो राजा होता अँटिओकस याला बिंदुसारने अंजीर मागितले होते, दारू मागितले होते, तत्त्वज्ञ मागितले होते. म्हणजे युरोपसोबत सुद्धा व्यापार होता असं आपल्याला म्हणता येते. पण त्यांनी तत्त्वज्ञ पाठवले नव्हते, कारण ते त्यांच्या नियमाच्या बाहेर होतं. तत्त्वज्ञ पाठवता येत नव्हतं. दक्षिण भारताशी सुद्धा मौर्यांचे चांगले संबंध होते, कारण श्रवणबेळगोळच्या चंद्रगिरी पर्वतावर सल्लेखनाद्वारे चंद्रगुप्त मौर्याने भद्रभाऊसोबत येऊन शरीराचा त्याग केला असे इतिहासात उल्लेख आहे. यानंतर आता शेवटचा आपला टॉपिक आहे मित्रांनो, तो म्हणजे चंद्रगुप्त मौर्याचं पतन कसं झालं. तर हा टॉपिक खूप डीप आहे, म्हणजे यावर बरेचसे विवादसुद्धा आहे. आपण आत्ताच बघितलं होतं की रोमिला थापर यांनी केंद्रीकृत प्रशासन म्हटलं, आर एस शर्मा यांनी म्हटलं. त्यानंतर जे दुसरे 1980 आणि 1995ला आले होते त्यांनी सांगितलं की नाही विकेंद्रीकृतसुद्धा असेल. तर मग पतनाचे कारण मौर्य साम्राज्य पतनाचं एक कारण नसून तात्कालिक राजकीय विविध कारणे आहेत. त्याची संरचनेमध्ये या पतनाचं कारण लपलेलं आहे. तर मग सामान्य कारणं कोणकोणती होती. तर साम्राज्य विस्ताराची महत्त्वाकांक्षा त्या राजामध्ये होती, पण ही किती वेळच राहणार आहे. कधी ना कधी या विस्ताराची महत्त्वाकांक्षेच्या भावनेत पठारावस्था येणार आणि कुठेतरी ती थांबणार. त्यामुळे सैन्य अधिकाऱ्यांना जर विस्तारवादाची भावना थांबली तर सैन्य अधिकाऱ्यांना नव्या संधी मिळणार नाही. नव्या संधी मिळाल्या नाही तर त्यांची नैसर्गिक प्रतिक्रिया अशी येईल की आता आपण दुसऱ्या राज्यासोबत काम करावं, किंवा युद्धामुळे यांना नवीन संपत्ती मिळत होती, नवीन परिसर मिळत होता. तर ही जी विकासाची भावना होती तत्कालीन, ही भावना लयास गेल्यामुळे विघटनाच्या संधी हे अधिकारी वर्ग शोधत होते, सरदार वर्ग शोधत होते. मग याला भरीसभर काय मिळालं तर अयोग्य उत्तराधिकारी जन्मास आले. साम्राज्याचे 2 भागामध्ये विभाजन झाले. पहिला भाग होता पूर्वेकडे दशरथाचा, आपण आत्ताच म्हटलं 4 भाग होते, आणि दुसरा भाग होता उज्जैनमध्ये. या ठिकाणी संप्रती होता. संप्रतीचं आणि दशरथाचे 2 भागामध्ये विभाजन झाले. मग विविध क्षेत्रात विविध प्रकारचे कर होते, त्याच्यातून जनतेचं शोषण वाढत गेलं आणि यातून जनतेमध्ये सरदारामध्ये विद्रोहाची भावना निर्माण झाली. याचं उदाहरण आपण तक्षशिलेमध्ये झालेला विद्रोह हा बघितलेला आहे. मग विशेष कारणं कोणतं होते तर विशेष कारण होतं अशोकानंतर वेगाने शासक बदलत गेले. शासकात बदलत गेला. आता शासक बदलले म्हणजे त्याचे निष्ठावंत अधिकारी बदलले. निष्ठावंत अधिकारी बदलण्याचा वेग इतका वेगाने होता की प्रशासनाची घडी बसली नाही, प्रशासन स्थिर होऊ शकलं नाही. त्यामुळे विघटनाला वेग मिळाला. त्यानंतर धम्म महामात्य हे पद निर्माण केलं होतं, पण धम्म महामात्य लोककल्याणावर खर्च वाढत गेला. धम्म महामात्यामुळं हे धम्म महामात्य इथंच थांबले नाही तर लोकांच्या जीवनामध्ये सुद्धा हस्तक्षेप करत होते. त्यामुळे सरदार आणि लोकसुद्धा यामुळे त्रस्त झाले होते. धम्म महामात्याद्वारे प्रशासनाचा खर्च वाढला तर सैन्याच्या खर्चावर ताण आला, सैन्याचा खर्च कमी झाला. त्यामुळे मौर्य राजांना विस्ताराचं धोरण सोडून द्यावं लागलं. सैन्यांनासुद्धा आर्थिक लाभ मिळणं कमी होऊन गेलं आणि मग इथूनच हळूहळू साम्राज्याचा ऱ्हास होत गेला. असं म्हटलं जाते की अशोकाचं धोरण हे ब्राह्मण विरोधी होतं. वास्तविक असं म्हणता येत नाही आपल्याला, कारण त्याच्यावेळी श्रमणांनासुद्धा स्थान होतं, ब्राह्मणांनासुद्धा स्थान होतं. कारण अर्थशास्त्रामध्ये ब्राह्मणांना भूमी दान दिल्याचे उल्लेख आहे. तर ब्राह्मण विरोधी धोरण असल्यामुळे प्रतिक्रिया झाली असावी.
आणि त्यातून पुष्यमित्र शुंगसारखे किंवा इतर त्यांचे साथीदार या ब्राह्मण सेनापतीने बृहद्रथचा खून करून साम्राज्य संपवले. त्यानंतर उत्तरकालीन मौर्य राजे आर्थिकदृष्ट्या कमी संपन्न असल्याचे लक्षात येते. कशावरून? तर या वेळीची जी चांदीची नाणी आहे त्याचं प्रमाण खूप कमी आहे. परिणामी यातूनच मग क्षत्रिय राजे तयार झाले. कोणकोणते क्षत्रिय राजे निर्माण झाले? तर महाराष्ट्रात सातवाहन राजे निर्माण झाले, कलिंगमध्ये चेदी राज्य निर्माण झाले आणि अशा पद्धतीनं क्षत्रिय राजसत्ता निर्माण झाली. तर ह्या राजसत्तेचा आता आपल्याला पुढे अभ्यास करायचा आहे. मला आशा आहे की तुम्हाला आज घेतलेला सिलेबस PYQ याचं ॲनालिसिस हे नक्की आवडलं असेल. तुम्ही नक्की पहा, कारण इतकं डिटेल ॲनालिसिस एका जागेवर मिळणं कठीण आहे, खूप कठीण आहे. धन्यवाद. आवडलं तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि मित्राला शेअर